नमस्कार मित्रांनो, कलर्स ऑफ महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण भटकंती करणार आहोत वरंद घाटाचा पारेकरी किल्ले मोहनगडची. जर आपण किल्ले मोहनगडला जाण्यासाठी पुण्यावरून येत असताल तर आपल्याला पुण्यावरून भोरला जायचे आणि भोरवरून आपल्याला शिरगावला जायचे. शिरगावला आपल्याला एक फाट्यावरून आत जाऊन दुर्गाडी गावात आपल्याला जायचे. किल्ल्याचे बेस विलेज दुर्गाडी गावापासून आपल्याला 2 किलोमीटर ऑफ रोडिंग करून एका देवीच्या मंदिरापासून आपला ट्रेक चालू करायचा आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय किल्ले मोहनगड. आपल्याला किल्ल्याचं बेस विलेज दुर्गाडी गाव लागतं. त्यानंतर 1 किलोमीटर गाडीचा प्रवास करून आपण वर आल्यानंतर आपल्याला एका देवीचं मंदिर लागतं. किल्ले मोहनगड हा एक टेहाळणीचा किल्ला आहे. ज्या जुन्या घाटवाटा आपला वरंद घाट, ह्या वरंद घाटाच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला किल्ला म्हणजे किल्ले मोहनगड. आज आपण तोच मोहनगड एक्सप्लोर करणार आहे. चला. मंदिराच्या कडेने एक पायवाट किल्ल्याच्या दिशेने जाते. ह्याच पायवाटेने आपल्याला पुढे किल्ल्याच्या दिशेने प्रस्थान करायचे आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे झाडी गवत खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे. जवळपास 10% ट्रेक पूर्ण केल्यानंतर आपण या छोट्याशा पठारावर येऊन पोहोचतो. खाली मंदिर आपल्याला आता दिसत नाहीये. हे घनदाट अभयारण्य, त्यातनं आपण वर येऊन आपल्याला पायवाट दिसती. ही डोंगर रांग धरून आपल्याला सरळ वर चढून आल्यानंतर आपल्याला हे पठार दिसतं. ह्या पठारावरून आपल्याला सरळ पुढं चालत जायचे. ही आडवाटेवरील भटकंती थोडी अवघड असती, पण ही खूप मजेशीर असती. आपल्याला मी तुम्हाला माझ्या समोर दाखवतो वरंद घाट परिसर. ह्या डोंगराच्या धारेच्या पलीकडे विस्तीर्ण असा वरंद घाट परिसर आहे आणि त्यावरच लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला किल्ला म्हणजे हा मोहनगड. समोर आपल्याला दिसत असलेला किल्ले मोहनगडचं विस्तीर्ण असं पठार. जवळपास एक 50% ट्रेक पूर्ण केल्यानंतर आपल्याला माझ्या मागे बघू शकता एक देवीचं ठाणं लागतं. ह्या देवीच्या ठाण्याच्या आपण कडकडनी पुढे जाणार आहोत. आपण अख्खा किल्ल्याला एक जवळपास प्रदक्षिणा मारत आलोय आणि देवीच्या ठाण्यापासून आपल्याला सरळ पुढे जायचे. थोडासा अवघड टप्पा आपल्या समोर आलाय. विषय काय की पावसाचे दिवस आहेत आणि आपल्या मागं बघू शकता ह्याच त्या जुन्या पायऱ्या. थोडे पायऱ्यांचे अवशेष आता शिल्लक आहेत.
निम्मा ट्रेक पूर्ण केल्यानंतर आपल्याला आपल्या समोर येतात कातळात कोरलेल्या जुन्या पायऱ्या. किल्ल्यावर बघण्यासाठी जास्त अवशेष तर नाहीत, पण ह्या कातळाच्या पायऱ्या बघितल्यानंतर मन प्रसन्न होते. जबरदस्त असं पावसाचं आगमन झाले. आई देवीचं वर मंदिर आहे आणि जबरदस्त पावसाला सुरुवात झाली आहे. आपल्या हे बघू शकता पाण्याचं टाकं पिण्यायोग्य पाणी आहे किल्ल्यावर. अजून आता खोल किती आहे, बरंच खोल आहे थोडं, पण पावसाळ्याच्या दिवसात त्या वाटेने यायचं साहस करू नका. एकदम डोंगराच्या कडेने वाट येते आणि जोरदार पावसाचे आगमन झाले. चला आता वर देवीच्या मंदिराकडे जाऊ. आता वातावरण थोडं क्लिअर झाले. माझ्या मागे बघू शकता आई जननी देवीचं मंदिर आहे आणि किल्ला जवळपास सगळा धुक्यात हरवलाय. आपल्याला अख्खा किल्ला धुक्यात एक्सप्लोअर करावा लागणार आहे. आपल्याला बंदी महाराजांची छोटीशी मूर्ती दिसते आणि किल्ल्याच्या कडेने आपल्याला थोडा किल्ला एक्सप्लोअर करायचा. चला आता मंदिराच्या कडेने थोडंसं अजून वर जायचा प्रयत्न करतो. आज दुःख आहे, नाहीतर ह्या किल्ल्यावरून आपल्याला किल्ले मंगळगड, आपल्या भोर खोऱ्यातला रोहिडा, रायरेश्वरचं पठार, पलीकडच्या बाजूला महाबळेश्वर, असे बरेच किल्ले ह्या किल्ल्यावरून आपल्याला दिसतात. मंदिराच्या कडेने आपल्याला हा फलक स्वरूपात बोर्ड लागतो. पाण्याच्या टाक्याकडे, गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे गजराज ग्रुप ट्रस्ट पुणे यांच्यातर्फे हा बोर्ड बसवलाय. आणि आता आपण किल्ल्याच्या सगळ्यात उंच पॉइंटवर जाणार आहे.